काका काका अहो तुम्ही इथे किती दिवसांनी भेटलात आणि काकू कुठे आहेत? हां काका तुम्ही एवढे नर्वस का आहात? सगळं काही ठीक आहे ना? अच्छा, म्हणजे तुम्ही मला तुमची मुलगी मानत नाही तर. मग सांगा ना, काय झालंय? आणि काकू कुठे आहेत? अहो किती दिवस मला सांगतायत की मी तुला पुरणपोळी बनवून देईन, पुरणपोळी बनवून देईन. मला अजूनही पुरणपोळी मिळाली नाहीये. आता त्यांना मी बोलणारच नाहीये त्यांच्याशी. काका अहो असं असं रडताय का? काय? आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? बरं, आता कशा आहेत त्या? आणि कुठे आहेत? हॉस्पिटलला? बरं बरं, तुम्ही शांत व्हा आणि मला सांगा, डॉक्टर काय म्हणाले? ऑपरेशन? मग काका अहो तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय, तुम्ही माझ्या आईकडे लक्ष देऊ नका हो. मी मी तुमच्या मुलीसारखी आहे ना. काही बोलू नका तुम्ही. हे घ्या, आत्ता माझ्याकडे एवढेच आहेत, पण मी येत्या 1-2 दिवसात ना अजून मदत करेन. काका प्लीज, आता आता याला नाही म्हणू नका. हाच या पैशांची जास्त गरज तुम्हाला आहे. माझं काय, मी पुढच्या महिन्यात ही ॲडमिशन घेऊ शकते. बघा, नाही म्हणू नका प्लीज. घ्या. मला आईची माया दिली आहे काकूने. माझ्या घरापेक्षा तुमच्या घरात लहानाची मोठी झाली आहे मी, आणि तुम्ही मला आज परकं करून टाकलं. ठीक आहे, आता जास्त वेळ घालवू नका. तुम्ही आता पटकन हॉस्पिटलला जा. मी मी थोड्या वेळातच येते. आणि डबा घेऊन येते तुमच्यासाठी. काही खाल्लं नसेल ना तुम्ही? काका प्लीज, आता थँक्यू. परत परक करताय मला. ठीक आहे, तुम्ही व्हा पण मी येते. हं? आणि काळजी घ्या स्वतःची पण. हाय. नाही, आता त्या पैशांची गरज त्यांना होती ग. मी काय, मी नेक्स्ट सेमिस्टरला ॲडमिशन घेईन. मला मुलीसारख्या जपणाऱ्या त्या काकूंना त्यांची गरज आहे.